Hello students, today we are going to see three numerical examples. Out of these three numerical examples, two are from exercise question number 3, sub question number 3, exercise question number 3, sub question number 9. These are the two exercise numericals and one is already solved in your book, but for your understanding I am going to explain it again. Example number 1.4. So try to understand the given numerical problem. A calorie is a unit of heat. बघा, हीटचं युनिट कॅलरी आहे, पण एसआय युनिट जूल आहे आणि सीजीएस युनिट अर्ग आहे, आपण पाहिलेलं आहे. तर कॅलरी हे थोडं मोठे युनिट आहे, त्याच्यापेक्षा छोटं जूल आहे, पण तरी जूल हे एसआय युनिट आहे आणि जूल पेक्षा लहान म्हणजे सीजीएस युनिट हे अर्ग आहे. तर आता कॅलरी तुम्ही 10th मध्ये शिकले असणार की 1 कॅलरी मीन्स 4.2 joules. 4.2 joules. 4.2 means 4.20 means 4.20 joules पण कन्सिडर करतात, किंवा काही बुक्स मध्ये 4.18 म्हणजे 18 joules. 1 कॅलरी म्हणजे 4.18 joules. आता जवळपास 1 कॅलरी म्हणजे 4.25 joules होतात. जवळपास 4.25 joules होतात, हे लक्षात ठेवा. A calorie is a unit of heat. बघा क्वेश्चन काय आहे, ट्राय टू अंडरस्टँड. अ कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट. कॅलरी हे हीटचे युनिट आहे अँड इट इक्वल्स टू 4.2 joules. म्हणजे 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 joules. आता हे जूल्सचंच युनिट आहे, ते बघू आपण कसं आहे. तर 4.2 joules, 1 कॅलरी इक्वल्स टू 4.2 joules, वेअर 1 जूल म्हणजे जूलचे एसआय युनिट हे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आहे. आता बघा, जूलचं केजी मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 असं हे युनिट कसं आहे, तर जूल हे वर्क आणि एनर्जी दोघांचं युनिट आहे. तर वर्कचे डायमेन्शन आपण पाहिले होते किंवा एनर्जीचे डायमेन्शन पाहिले होते, L2m1t-2. आता मास 1 टाइम म्हणजे किलोग्राम, लेंथ स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर, अपॉन सेकंड स्क्वेअर, तो अपॉनच्या वरती आला तर -2 पॉवर. ओके, तर 1 जूल याच्यावरून किंवा डायमेन्शन्स वरून आपण हे युनिट लिहू शकतो, युनिट्स वरून डायमेन्शन लिहू शकतो. मग समजलं, कॅलरी हे हीटचं युनिट आहे अँड इट इक्वल्स टू, आणि त्याची व्हॅल्यू 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 joules इतके आहे. आणि जूल्सचे एसआय युनिट्स किंवा हे डायमेन्शन्स आपण लिहू शकतो, किंवा हे असे आहे. ओके, अ डिस्टंट सिव्हिलायझेशन. एक असं सिव्हिलायझेशन आहे, असा एखादा कंट्री किंवा एखादी कॉलनी खूप लांब आहे, कोपऱ्यात आहे आणि ते एकाकी आहे, इतर जगापेक्षा ते वेगळं आहे. अ डिस्टंट सिव्हिलायझेशन एम्प्लॉईज अ सिस्टम. त्यांची वेगळीच सिस्टम आहे, त्या डिस्टंट सिव्हिलायझेशनची एक सिस्टम आहे. तर बघा, डिस्टंट म्हणजे खूप खूप लांब, सिव्हिलायझेशन म्हणजे लोकांचं राहण्याचं एखादं ठिकाण, कंट्री सारखं किंवा मोठी कॉलनी किंवा एखादी मोठी सिटी. तर अ डिस्टंट सिव्हिलायझेशन एम्प्लॉईज अ सिस्टम ऑफ युनिट्स इन विच, त्या सिव्हिलायझेशन युनिट्सची एक वेगळीच मेथड आहे किंवा वेगळीच सिस्टम आहे, इन विच की ज्या सिस्टम मध्ये युनिट ऑफ मास, लेंथ, टाइम आर. आता जसं मास मध्ये युनिट आपण केजी घेतो, मासचं, लेंथचं मीटर घेतो, टाइमचं सेकंड घेतो, तर त्यांचे युनिट्स वेगळे आहेत. तर मासचे युनिट आहे अल्फा केजी, लेंथचे युनिट आहे बीटा मीटर आणि टाइमचं युनिट आहे गॅमा सेकंड. म्हणजे त्यांचं अल्फा, बीटा, गॅमा हे एक्स्ट्रा आहे, असं ते सिव्हिलायझेशन आहे किंवा ते
असा वापर करतात युनिट्सचा. ऑल्सो जे डॅश इज देअर युनिट ऑफ एनर्जी. आपलं युनिट ऑफ एनर्जी कोणतं आहे? जूल, एसआय युनिट. पण त्यांचं एसआय युनिट, एनर्जीचे एसआय युनिट किंवा ते एनर्जीचं युनिट कोणतं वापरतात? जे डॅश वापरतात. म्हणजे आपल्यापेक्षा थोडं वेगळंपण आहे त्यांच्यामध्ये. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन देअर युनिट्स. तर त्यांच्या युनिट्समध्ये व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी. कॅलरीचं मॅग्निट्यूड काय असेल त्यांच्या युनिट्समध्ये, त्यांच्या युनिट्समध्ये एक्सप्लेन करा. तर ते हे असेल. आता हे सिंपल आहे, डिफिकल्ट नाही. तर आता बघा, समजलं मग. तर त्यांच्या युनिट्समध्ये कॅलरीचे युनिट, व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी. कॅलरीचं मॅग्निट्यूड काय असेल? मॅग्निट्यूड मीन्स व्हॅल्यू. तर आता हे गिव्हन आहे, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. न्यू युनिट ऑफ एनर्जी इज जे डॅश. त्यांचं युनिट जे डॅश आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी इज. आपला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी काय आहे? L2m1t-2. हे फाइंड आउट करू शकतो किंवा एनी टाइम आपल्या लक्षात नाही राहिले तर एनर्जीचे आणि वर्कचे युनिट डायमेन्शन सेम असतात. मग वर्कचे डायमेन्शन कसे फाइंड आउट करतो आपण? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचे असतात L1m1t-2 आणि डिस्प्लेसमेंटचे L1. हा 1 ऍड होतो फक्त. मग हे झाले डायमेन्शन्स ऑफ वर्क, म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ एनर्जी सुद्धा हेच असतात. लक्षात ठेवा, मी 2-3 वेळेला ही गोष्ट रिपीट केलेली आहे, इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी इज L2m1t-2 आहे. अकॉर्डिंग टू क्वेश्चन नुसार 4.2 kg म्हणजे मास m1, त्याचा पॉवर m1. लेंथ स्क्वेअर, मीटर स्क्वेअर म्हणजे लेंथ स्क्वेअर, हे फर्स्ट आहे, फर्स्ट. आणि त्यांचं जे असेल ते 2 आपण असं कन्सिडर करू. म्हणजे आपलं कन्व्हर्शन त्यांच्या सिव्हिलायझेशनच्या युनिट्समध्ये कन्वर्ट करायचे. तर हे आपलं आहे 4.2 L1m1t1. हे 1 जे आहे ते आपलं आहे. 2 जे आहे ते त्यांचं आहे. मग हे डायमेन्शन्स मात्र 2 1 -2 जसेच्या तसे, त्यांचेही जसेच्या तसे, फक्त इथं जे डॅश घ्यायचा. मग 4.2 इज इक्वल टू जे डॅश इंटू त्यांचं एनर्जीचं डायमेन्शन. एनर्जीचे डायमेन्शन, हे पण आपले एनर्जीचे डायमेन्शन. पण आपल्याला जे डॅशची व्हॅल्यू पाहिजे आहे. एकदम इझी आहे बघा. 4.2 टाइम्स आपले एनर्जीचे डायमेन्शन्स आणि जे डॅश इंटू त्यांच्या एनर्जीचे डायमेन्शन. आता हेन्स मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी हे कसं घेतलं? एखाद्याला क्वेश्चन येत असेल तर बघा, 4.2 जूल्स इज इक्वल टू त्यांचं, हे आपलं युनिट आहे. आणि सिव्हिलायझेशनचे युनिट काय आहे? जे डॅश. म्हणजे व्हॉट एव्हर मे बी द व्हॅल्यू ऑफ जे डॅश, जे डॅश इंटू द डायमेन्शन्स ऑफ एनर्जी. जसं आपण 4.2 इंटू डायमेन्शन्स ऑफ एनर्जी, तसं जे डॅश इंटू डायमेन्शन्स ऑफ एनर्जी. Hence, magnitude of calorie in new system is given by conversion factor J dash. J dash हा आपली सिस्टम आणि त्यांची सिस्टम, ह्या 2 सिस्टम आहेत, त्यांच्यामध्ये J dash हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे. जसं आपण मागच्या याच्यामध्ये पाहिला होता, युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर, सेकंड यूज होता. तर मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन द न्यू सिस्टम इज गिव्हन बाय द कन्व्हर्शन फॅक्टर जे डॅश. हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे. जे डॅशची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे बघा, अमुक जूल्स इज इक्वल टू अमुक
अर्ग्स किंवा 1 जूल इज इक्वल टू हाव एक्स अर्ग असं आपण पाहिलं होतं. एक्स इथं एक्स घेतला होता. मग 4.2 कॅलरीज इज इक्वल टू हाऊ मेनी युनिट्स इन देअर सिस्टम. त्यांच्या सिस्टम मध्ये हे किती असेल असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा जे डॅश इज इक्वल टू, जे डॅश ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, हे अपॉन हे. तर 4.2 जसाच्या तसा हे अपॉन हे म्हणजे L1 अपॉन L2 कॉमन स्क्वेअर, M1 अपॉन M2 पॉवर 1, T1 अपॉन T2 पॉवर -2. मग 4.2 जसाच्या तसा. लेंथचे युनिट आपलं, ही आपली सिस्टम आहे. 1 मीटर 1 kg मासचं आणि टाइमचं 1 सेकंड. आणि त्यांचे युनिट आता लेंथचे युनिट त्यांनी कोणतं वापरलंय, बीटा मीटर. त्याच्यानंतर मासचे युनिट त्यांनी वापरलंय अल्फा केजी आणि टाइमचं युनिट आहे गॅमा सेकंड. ओके. तर आता ह्याला मीटर मीटर गेट्स कॅन्सल्ड, केजी केजी गेट्स कॅन्सल्ड, सेकंड सेकंड गेट्स कॅन्सल्ड. मग 1 अपॉन बीटा, तर 1 चा पण स्क्वेअर आहे आणि बीटाचा पण स्क्वेअर आहे, पण खालचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1, हा 4.2 जसाचा तसा 1 चा स्क्वेअर 1 आणि बीटाचा स्क्वेअर हा वरती पाठवला तर तो काय होईल, बीटा. नंतर अल्फा पण तसंच 1 चा पॉवर 1 आहे, डझंट इफेक्ट्स. सो अल्फा रेस टू 1, केजी कॅन्सल झालेला आहे, अल्फा रेस टू 1 तो वरती पाठवला तर -1. आणि गॅमा 1 रेस टू -2 आहे तर त्याच्यानुसार 1 येणार. गॅमा रेस टू -2 आहे आणि तो वरती पाठवला तर +2 होणार, हा मात्र +2 होणार, बाकी सर्व मायनस पॉवर असतील. आता काय करायचं, प्लस पॉवर असेल तो वरतीच लिहायचा, मायनस पॉवर असतील ते खाली लिहायचे, कारण त्याची पॉवर प्लस करायची. तर अल्फा रेस टू खाली पाठवला, 4.2 वरती आहे, हे प्लस आहे ते वरती लिहिलं, प्लस वाला, प्लस पॉवर वाला. नंतर बीटा रेस टू -2 आहे तर तो खाली लिहिला, बीटा स्क्वेअर, कारण त्याच्या पॉवर पॉझिटिव्ह करायचा असेल तर. आणि अल्फा रेस टू -1 आहे तो खाली पाठवला डिनॉमिनेटरला, तर अल्फा रेस टू 1. ओके. तर मग जे डॅश ची व्हॅल्यू अशी आली. दस द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी. मग कॅलरीचं मॅग्निट्यूड इन टर्म्स ऑफ द न्यू युनिट जे डॅश, त्यांच्या युनिट्स मध्ये कॅलरी इतकी असेल 4.2 गॅमा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा स्क्वेअर. कॅलरीचे युनिट त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेले, म्हणजे जे डॅशची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, कन्व्हर्शन फॅक्टर. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 3, सब क्वेश्चन नंबर 3. An electron with a charge E enters uniform magnetic field B with a velocity V. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड काय असतं, ऍक्च्युअली 10th मध्ये थोडंफार शिकले असणार. तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एक नॉर्थ पोल किंवा एक साऊथ आणि एक नॉर्थ पोल असतो. इकडे नॉर्थ घेऊया आपण. नॉर्थ कडून मॅग्नेटिक लाईन्स ह्या साऊथ कडे पॅरलली अशा जातच असतात आणि ते पॅरलल असतील तर त्याला युनिफॉर्म फील्ड असे म्हणतात. मग हे फील्ड असं जात आहे नॉर्थ टू साऊथ. लक्ष द्या हा. अन इलेक्ट्रॉन विथ चार्ज ई, इलेक्ट्रॉनवर चार्ज ई असतो, एंटर्स ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. हे मॅग्नेटिक फील्ड आहे, याला बी लेटर, कॅपिटल बी लेटरने डिनोट करतात, मॅग्नेटिक फील्ड बी. 10th मध्ये तुमचं झालं असेल किंवा 10th ला बी लेटर वापरलं नसेल, पण मॅग्नेटिक फील्ड काय असतं हे तरी माहित असेल, तर त्याला बी ने डिनोट करतात. मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र. हा, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र. ते इलेक्ट्रॉनवर चार्ज ई एवढा आहे आणि तो एंट्री करतोय मॅग्नेटिक फील्ड मध्ये विथ अ वेलॉसिटी व्ही. व्ही एवढ्या वेलॉसिटीने इलेक्ट्रॉन एंट्री करतोय. हा, तर एंट्री करताना मात्र मॅग्नेटिक फील्ड असं आहे तर इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी ही अशी आहे, परपेंडिक्युलर आहे.
मॅग्नेटिक फील्डला. बघा, द व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. ही व्हेलॉसिटी या बीला परपेंडिक्युलर आहे. मग आपल्याला माहिती आहे 10th मध्ये की फोर्स इज एक्झर्टेड ऑन द इलेक्ट्रॉन. द फोर्स ऑन द चार्ज दॅट इज इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा चार्ज आहे. द फोर्स ऑन द चार्ज इज गिव्हन बाय. तर त्याच्यावर इलेक्ट्रॉनवर ऍक्ट होणारा, प्रयुक्त होणारा जो फोर्स आहे तो फोर्स एफ. हे वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे त्याच्या डोक्यावर वेक्टरचे साइन आहे. तर तो फोर्सचे मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू ही BeV इतकी असते. ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ बी. तर ह्याच्यामध्ये हा बी जो आहे त्याचे डायमेन्शन्स मिळवा. एकदम सोपं आहे बघा, समजलं. तर हा फोर्स BeV असतो आणि ह्याचा प्रूफ आपल्याला 12th मध्ये पण येणार आहे आणि ऍक्च्युअली 10th मध्ये पण थोडंफार तरी तुमचं झालेलं असेल. फोर्स ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन व्हेन इट इज मूव्हिंग परपेंडिक्युलर इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर BeV, F इज इक्वल टू BeV हा फोर्सचा मॅग्निट्यूड असतो. F इज इक्वल टू BeV. तर considering here vector sign is also there, modulus means only magnitude of force is there, magnitude of force is BeV. याचा मीनिंग काय होतो, magnitude of force is equal to BeV. considering only magnitude, given equation is simplified to. फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला तर दिलेल्या इक्वेशनला आपण F is equal to BeV असं लिहू शकतो. ओके, मग ह्या बीचं डायमेन्शन आपल्याला पाहिजे. तर ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ बी. तर BeV, मग ह्या EV ला F अपॉन करा. F अपॉन EV केलं तर B ची व्हॅल्यू मिळेल. हा, F ला अपॉन EV केला तर B ची व्हॅल्यू मिळेल. मग आता बघा, ह्यांचे डायमेन्शन, बीचे डायमेन्शन मिळवण्यासाठी फोर्सचे डायमेन्शन लिहा, अपॉन चार्जचे डायमेन्शन लिहा, अपॉन व्हेलॉसिटीचे डायमेन्शन लिहा, त्यांचं कॉम्बिनेशन करून एकच डायमेन्शन मिळवा. ते असतील बीचे डायमेन्शन. एकदम सिंपल आहे. तर बघा, फोर्सचे डायमेन्शन काय असतात, डायरेक्ट पण लिहिले तुम्ही असे तरी चालेल. पण तुम्हाला विसर पडला फोर्सचे डायमेन्शनचं, तर त्याच्यासाठी ट्रिक आहे. फॉर्म्युला काय फोर्सचा, मास इंटू ऍक्सलरेशन. मास आणि ऍक्सलरेशन म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर. ओके, तर फोर्सचे डायमेन्शन काढायचे असतील, एफ चे डायमेन्शन असं लिहितात. डायमेन्शन्स ऑफ एफ इक्वल टू मास म्हणजे 1 टाइम, हा मास 1 टाइम. नंतर डिस्टन्स म्हणजे लेंथ 1 टाइम आणि टाइम 2 टाइम. तर ह्याला वरती आणला तर m1 l1 t - 2, m1 l1 t - 2 लिहिताना lmt म्हणजे l अगोदर m नंतर t शेवटी असाच लिहावा. हे फोर्सचे डायमेन्शन आहेत. डायरेक्ट पण लिहिले तुमचे पाठ असतील तर l1 m1 t - 2 तरी चालेल. हा, हे फाइंड करायची गरज नाही. बरं, परत E चे डायमेन्शन काढूया आपण चार्जचे. तर तुम्ही हा फॉर्म्युला 10th मध्ये शिकलेला आहे. चार्ज इज इक्वल टू करंट अपॉन टाइम, किंवा करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. शिकलेत की नाही हा फॉर्म्युला. किंवा Q इज इक्वल टू IT, हा I मल्टिप्लाइड बाय T, IT असं फॉर्म्युला गेलेला आहे तुम्हाला. Q इज इक्वल टू IT. I म्हणजे करंट, T म्हणजे टाइम, चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. तर आता E, हा, डायमेन्शन्स ऑफ चार्ज दॅट इज E इज इक्वल टू करंटचे डायमेन्शन I1 आणि T1, टाइमचे T1. आता इथं एम्पियर पण घेऊ शकतो आपण, पण करंट साठी लेटर I वापरतात. जसं लेंथ साठी L वापरतात तसं करंट साठी I सुद्धा वापरतात. म्हणजे पुढे जाऊन I वापरावा लागणार आहे एम्पियर ऐवजी. तर करंट साठी I, टाइम साठी T1. हे झाले चार्जचे डायमेन्शन I1 T1. ओके, वेलोसिटीचे डायमेन्शन माहिती, डिस्टन्स अपॉन टाइम, वेलोसिटीचे लेंथ अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे लेंथ अपॉन टाइम, डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी R. हा L1 जसाच्या तसा, हा T1 मायनस झाला. हे वेलोसिटीचे डायमेन्शन्स.
मग चार्जचे वेलॉसिटीचे दोघांचे डायमेन्शन तयार केले आणि फोर्सचे डायमेन्शन पण तयार केले आणि आता लिहा हे डायमेन्शन. मग बीच्या फॉर्म्युला काय तयार केले आपण, F/EV. तर फोर्सचे डायमेन्शन L1 m1 t-2, चार्जचे I1 t1, वेलॉसिटीचे L1 t⁻⁻1. ओके, यांचं आता एकत्रीकरण करा. आता L चा हिशोब करा अगोदर. 1 - 1 हा खालचा असेल तर वरती मायनस होतो. 1 - 1 0. नंतर m एकच आहे, एकटा आहे, नो चेंज m1. नंतर t चा हिशोब करा, पहिल्याने खालचा हिशोब करा. 1 - 1 0 0. नंतर -2 -0 -2 -2 -0 -2 आणि हा खालचा वरती पाठवला तर I⁻⁻1. मग हे असतील डायमेन्शन्स ऑफ बी, मॅग्नेटिक फील्ड. ओके, हे समजतंय की नाही? घातांकांचे नियमच वापरले गेलेले आहेत. काहींना हे डिफिकल्ट वाटत असेल पण हे एकदम इझी आहे. हा समजतंय? हा वरचा आणि खालचा काय करतात 1 आणि हा असेल तो मायनस करतात. 1 - 1 0. बरोबर. m1 वरतीच आहे तो वरतीच लिहिला, नो चेंज. टीचा हिशोब हा राहू द्या बाजूला, हा या दोघांचा करा. 1 पाया समान घातांकांची बेरीज होते, पण बेरीज मध्ये हा मायनस आहे. 1 - 1 0 t⁻0. खालचा पॉवर t⁻0 आणि वरचा पॉवर t⁻². मग वरच्या आणि खालच्याचा पॉवर मायनस होणार वरच्या मधून, तर t⁻² वरच्या आणि -0. मग यांचं -2 - 0चं आन्सर काय येणार, -2. आणि हा खालचा वरती पाठवला तर तो -1. ओके, सिंपल आहे. आता क्वेश्चन नंबर 3 चं 9th बघा. An object is falling freely under the gravitational force. आता बघा, फ्री फॉलिंग ऑफ ए बॉडी. फ्री फॉल कोणाला म्हणतात? जर बॉडी फक्त ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मुळे ओढली जात असेल अर्थच्या सेंटरकडे, तर त्याला फ्री फॉल असे म्हणतो आपण. तर an object is falling freely अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक ऑब्जेक्ट आहे, वरून खाली फ्री फॉल आहे. फ्री फॉल म्हणजे त्याला दुसरं कोणीच अडचण करणार नाही फॉल होताना, फक्त ग्रॅव्हिटीमुळे जे ऍक्सलरेशन असेल त्याला फ्री फॉल म्हणायचं. इट्स वेलोसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स h इज v. तो वरून काहीतरी डिस्टन्स h एवढं डिस्टन्स आल्यानंतर, हा अजून खाली पोहोचलेला नाही ग्राउंडला, तर तेव्हा त्याची वेलोसिटी आहे v. इट्स वेलोसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स h इज v. त्याच्यानंतर इफ v म्हणजे वेलोसिटी डिपेंड्स ऑन g. g मीन्स ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय त्वरण, पृथ्वीची ग्रॅव्हिटी. इफ v इज डिपेंड्स ऑन g, हा v कोणाकोणावर अवलंबून आहे? g आणि डिस्टन्स Prove with a dimensional analysis that v is equal to k under root of gh. v is equal to k under root of gh हे प्रूव्ह करा. पण कसं? विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आणि k कसं आहे? k इज अ कॉन्स्टंट बट इट इज अ डायमेन्शनलेस आपण मानूया. आता बघा, v for velocity, k for constant under root gh. g means acceleration due to gravity, h for height. आता वेलोसिटीचे डायमेन्शन L1 t⁻⁻1 असतात, कारण फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. परत रिमाइंड करतोय, हे लिहायची गरज नाही. कारण वेलोसिटी म्हटलं मीटर पर सेकंड, परचा खालचा वरती पाठवला तर मायनस पॉवर होतो त्याच्या, पर सेकंड. सेकंड म्हणजे टाइम, मीटर म्हणजे लॅंग. त्याच्यानंतर हाईट डिस्टन्स आहे, एकचदा आहे L1. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याचे SI युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे L1 t⁻². समजलं? आता हे गिव्हन आहे आणि k जो आहे, समजा बिईंग ए कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट आहे, इज अज्युम्ड टू बी.
असं मानून घ्या की इज ॲझ्युम्ड टू बी डायमेन्शनलेस. तो डायमेन्शनलेस आहे, म्हणजे त्याला डायमेन्शन्स नाही. मग आता डायमेन्शन्स ऑफ LHS म्हणजे व्हीचे डायमेन्शन काय असतात? L1 T⁻⁻1 हे. डायमेन्शन्स ऑफ RHS म्हणजे याचे केला डायमेन्शनच नाहीत, मग राहिले कोणाचे? √GH. मग G आणि H. G चे डायमेन्शन आहेत L1 T⁻² आणि अंडर रूट म्हणजे दुसरे मूळ किंवा सेकंड रूट किंवा हा स्क्वेअर रूट म्हणजे सेकंड रूट म्हणजे दुसरे मूळ, तर त्याचा पॉवर किती आहे? हाफ. या रूटचा अर्थ होतो हाफ, पॉवर हाफ. H चे पण डायमेन्शन हे आणि G चे डायमेन्शन हे. G म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे याचा युनिट आहे ना. L1 T⁻² हे G चे आणि H चे L1 आणि दोघांचा पॉवर दोघं मध्ये रूट मध्ये आहेत म्हणून दोघांचा पॉवर हाफ. मग याला कॉमन करा. हा L1 काय करा? या L1 मध्ये ऍड करा. पाया समान, बेसेस आर सेम, पॉवर्स कॅन बी ॲडेड, घातांकांची बेरीज होईल. L2 ओके. हा T⁻² आणि सगळ्यांचा पॉवर कॉमन हाफ. आता हा हाफ काय होईल? या 2 ला मल्टिप्लाय होतो, बरोबर. तर बघा L2 इंटू हाफ T-2 इंटू हाफ, हा पॉवरचा पॉवर मल्टिप्लाय होतो हाफ. ह्याला मल्टिप्लाय होईल हाफ, म्हणजे इथं 2 कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल, मग L⁻1 आणि T⁻⁻1 बस. मग हे आले डायमेन्शन ऑफ RHS म्हणजे √GH चे, आणि हे होते डायमेन्शन्स ऑफ LHS L1 T⁻1. हे कसे आले? सेम आले. V आणि √GH चे डायमेन्शन सेम आले, म्हणून LHS इज इक्वल टू RHS. So V is equal to K under root GH is your dimensionally correct equation. समजलं? सिंपल आहे. सुरुवातीला आपण बघितलंच नाही, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही तर ते डिफिकल्ट वाटतं, परंतु आपण एक एक पार्ट अंडरस्टँडिंग केला तर काहीही डिफिकल्ट नाही. व्हेरी सिंपल. ओके, नाउ विल स्टॉप हियर.